त्याच्याकडे हो. सगळ्यांचं लक्ष वळतंय. हो. सर पण त्याच्यासाठी तुम्ही स्टडी मटेरियल कसं घेणार? कारण आजपर्यंतचं स्टडी मटेरियल हे ऑब्जेक्टिव्हला साधून बनवलेलं होतं आणि यानंतरचं सगळं स्टडी मटेरियल हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. सो त्याच्यासाठी आम्ही मुलांनी काय मेहनत घेतली पाहिजे? सध्या तुम्हाला ज्या अगोदरच्या पुस्तकांवर आहे, जोपर्यंत बाजारात मराठी विषयात समजा तुम्ही मराठीतनं करायचं ठरवलंय पुढची राज्यसेवा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह, ठीक आहे, मग मराठीत सध्या तरी त्या लेवलचे मटेरियल्स अजून अवेलेबल झालेले नाही, ठीक आहे. मग जेव्हापर्यंत अवेलेबल होतील तोपर्यंत आपण काय करणार, ज्या ह्या बुक्स आहेत त्यांचा थोडा अप्रोच चेंज करणार. वाचन आपण सध्या वाचताना काय करतो, आपली ऑब्जेक्टिव्ह वाईज सध्या एक्झाम आहे, मग वाचताना आपण डाटावर पण भर देतो की हा डाटा काय, म्हणजे इतिहास वाचताना आपण थोडं सण सणावळ्या असतील, महत्त्वाचे व्यक्ती, त्यांच्यावर पण डाटावर थोडा भर देतो. मग तेव्हा आपलं आपलं जेव्हा रायटिंगसाठी मग आपण त्याच्यावर थोडा अँगल चेंज करणार वाचताना. मग ती गोष्ट समजून घेणार. जसं 1857चा उठाव झाला, ठीक आहे, उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो मी. आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी काय करावं लागेल त्याच्यात, की त्या उठावामध्ये कोणकोणते इंग्रज व्यक्ती सहभागी, कोणत्या ठिकाणी सहभागी, हे ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी आपल्याला लागू पडतं. तेच आपल्याला रायटिंगसाठी काय लागू पडेल, मग 1857चा उठाव काय झाला, त्याची